आज डायरेक्ट 15 रुपये घेऊन कपडे आणायला गेलतो. तर विषय असा ना पब्लिक, आम्हाला लय कंटे म्हणून आमची जिंदगी बंद. आमच्याकडे 2 पैसे येत नाही तर आम्ही लगेच कुठेतरी बोंबलं झेंडा. तर असंच मित्राकडे गेलो तर मित्राचा प्लॅन्ट बंद होता. तेवढ्यात भाऊने एंट्री मारली. त्या एका स्कूटीवर डायरेक्ट 3-3 जार घेऊन म्हणलं बाहेर नका तू. म्हणलं चला आता प्लॅन्ट खोलून जेवढे पैसे असेल तेवढे बाहेर काढून दे. आणि भाऊनी पहिलं जाऊन आतमध्ये जाऊन पाहिला गल्ल्यात पैसे आहे का नाही. त्याने आता डायरेक्ट 15 रुपये दिले. आणि तेव्हा मग एवढ्याचे कपडे इंका म्हणलं एवढ्याचे आपल्या दोघांना मध्ये पण घुसून दे. मग तेव्हा मोबाईल आहे ना, मोबाईलच्या कवर मध्ये पैसे तेवढ्यात त्यांनी त्यांचं 1937 मधला फॅन दाखवला. त्या फॅनला तिथं सोडून आम्ही आलो गावात. आणि उद्याच्या शिवजयंतीची तयारी चालू होती, झेंडे वगैरे बाहेर लागले. आणि आमचं गावात यायचं कारण पण तेच होतं, शिवजयंती निमित्त आम्हाला पांढरा शर्ट घ्यायचा होता. यांनी आम्हाला पांढऱ्या शर्टाचं 2-3 प्रकारचे मटेरियल दाखवलं. पहिला शर्ट इतका मोठा दाखवला का माझ्यासारखं डायरेक्ट 2-3 जण बसतील त्याच्यात. पण शर्ट तर घ्यायचा होता. मग त्यांनी आपल्याला आपल्या साईजचा दाखवला. मग कसं वाटतं कॉमेंट मध्ये नक्की सांगा. तर कशी असं दिसतोय थोडा शर्ट म्हणलं आपल्याला काय ओके काय अडचण नाही म्हणलं. मग फायनल केलं आणि तिथं पण दुसरी लगेच पॅन्ट पण आवडली म्हणलं पॅन्ट पण घेऊन टाकू. आलेलंच येतं तसं कपडे घ्यायला मला आलतो. पण याला पण 2 शर्ट आणि 1 पॅन्ट आवडली म्हणलं आता घेऊन टाक. मग शर्ट घेतला होता. ते शर्टाला गाड्या पण लय पडेल होत्या. मग